मुंबईमध्ये सध्या सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची सगळी यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे। यासोबतच आपत्कालीन स्थितीमध्ये सुद्धा ही यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज ठेवली गेलेली आहे। मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळ सकाळी मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडाली आहे, परंतु पालिका प्रशासन अतिशय सज्ज आहे। आपण बघू शकतोय की मुंबई महानगरपालिकेतलं हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष म्हणजेच कंट्रोल रूम सकाळपासूनच इथं लोक प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक नाक्याला लावलेल्या सीसीटीव्हीवर लक्ष ठेवण्यात, जिथे जिथे पाणी साचण्याची तक्रार किंवा तशा प्रकारच्या समस्या आहेत तिथं तातडीनं त्या वॉर्डला आणि तिथल्या अभियंत्यांना सूचना देऊन जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचं काम करतायत। नुकतीच इथं राज्याचे मदत आणि पुनर्वसन आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सुद्धा भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि संपूर्ण पालिका प्रशासन या नैसर्गिक स्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय। जिथे जिथे पाणी उपसा करणारे शक्तिशाली पंप लावले होते ते सर्व पंप कार्यरत असून लवकरात लवकर पाण्याचा निचरा कशा पद्धतीने करता येईल यासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण टीम सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि आपण बघू शकतोय की पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा ठराविक वेळानं इथं येऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि मुंबईत कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही अशी त्यांनी चोख व्यवस्था ठेवलेली आहे। सध्या पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे जिथं जिथं पाणी साचलेलं होतं ते आता युद्ध पातळीवर तिकडनं पाणी त्याचा निचरा करण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिकेकडनं सुरू आहे। जर येत्या काही दिवसात किंवा पुढच्या काही तासात असाच मुसळधार पाऊस झाला तर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। कॅमेरामन दीपेश महाजनसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन सुद्धा